मंडळी सर्वांना. तर आज आहे अंगारिका चतुर्थी आणि आज मंगळवार आहे, माहिती आहे सर्वांना. तर आजपासून जे आहे ते चतुर्थीला सुरुवात केलेली आहे आम्ही. आणि आहोंनी आणि मी दोघांनीही चतुर्थीचा उपवास केला. आधी मला उपवास होते तर ते मध्येच सुटले होते, मग आजपासून परत चालू केलेले आहेत. आणि आता स्वयंपाक वगैरे म्हणजे ऑलमोस्ट आवरलेला आहे माझा. काय गं, डाळ भात भाजी केलेली आहे, कणिक भिजवून ठेवलेली आहे. आणि आता मला मोदक बनवायचे आहेत आणि पोळ्या करायच्या आहेत. आणि जे आंबूस घरा असतात ना, ते पीठ भिजवलेलं आहे, ते पण तळायचं आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर इथे तेलाच्या बॉटलमधलं तेल संपलेलं होतं, म्हणून सर्वात आधी तेल काढून घेतलं आणि मोदकची तयारी केली. मोदक मला बनवायचे होते खोबरा केस आणि साखर मिक्स करून, तर त्याचे बनवायचे होते. ॲक्च्युली मला याचे ट्राय करायचे होते उकडीचे मोदक, पण ते काही जमलं नाही, म्हणून म्हटलं त्याचेच करून घ्यावं यावेळेस. तर आता गणपती आले आहेत समोर, तर नंतर करेलच तेव्हा. आणि नंतर मोदक करून घेतले आणि म्हणजे मोदकची पोळी जी आहे ती लाटून घेतली आणि त्याच्यासाठी एक वाटी घेतली आणि वाटीच्या आकाराचे एकसारखे असे मोदकच्या पुऱ्या काढून घेतल्या आणि मस्त असे ते उकडीचे मोदक करतो तसे असे पाकड्या करून घेतल्या, बघू शकता. नंतर मोदक तळून घेतले सर्वात आधी आणि लगेच आंबूसघऱ्या तळायला घेतल्या. आंबूसघऱ्या तळून झाल्या आणि नंतर लगेच पोळ्या पण करून घेतल्या. आणि इथे मिष्टी आली होती माझ्याजवळ गप्पा मारायला. तिचा दादा आहे ना तो. मग बघ, तुझ्याशी बोलता बोलता मी काय केलं बघ. सारी पोळीचा उंडा दे तेलात दिला भिजून. काय मिष्टी, तुझ्याकडे ध्यान दिलं ना मी. कशाला? तू बोलत बसली ना माझ्यासोबत. तुझ्याकडे ध्यान द्यायचं, माझ्यासोबत बोलायचं. स्वयंपाक वगैरे आवरून नंतर लगेच आरती करून घेतली आणि लगेच देवाला नैवेद्य पण देऊन दिला, कारण की बाकीच्यांना भूक लागलेली होती. तर आरती वगैरे करून घेतलेली आहे, कारण की बाकीच्यांना भूक लागलेली होती. आता वाजलेले आहेत 8:45 आणि नैवेद्य पण दाखवून झालेला आहे देवाला, बघू शकता. आणि आता फक्त पूजा जी आहे माझी, चंद्राची पूजा बाकी आहे. 8:51ला चंद्र निघणार आहे असं दाखवलेलं आहे कॅलेंडरमध्ये. तर आता 9:50 झालेले आहेत. तर बाकी चंद्राची पूजा करून घेते. तर तुम्हाला दाखवते मी नैवेद्यामध्ये काय काय दिलेलं आहे. काशीफळची भाजी, वरण भात आणि पोळी केली होती. आणि इथे हे जे आहेत मोदक, तर मोदक मी असे पाकड्यांचे करून बघितले, जे आपले उकडीचे मोदक करतो तसे. तर जमले का कमेंट करून नक्की सांगा. आणि अशी मस्त पूजा वगैरे झालेली आहे. तर चला आता मी चंद्राची पूजा करून घेते, नंतर भेटते तुम्हाला. तर इथे काही चंद्र निघलाच नव्हता 9 वाजेपर्यंत, तरी मी पूजा करून घेतली. आणि कारण की उशीर होत होता म्हणून भूक लागली होती मलाही, आणि मुलं पण चिडचिड करत होते कारण की वीरचं जेवण बाकी होतं. आणि पूजा वगैरे झाल्यानंतर लगेच जेवण करून घेतलं आणि किचन ओटा जो आहे तो क्लीन करून घेतला. तर कधी कधी ना कामाचा असा कंटाळा येऊन जातो, पण काय आता नाही केलं तर सकाळी आपल्यालाच करावं लागते, त्याच्यापेक्षा आधीच करून घेतलेलं बरं. तर आज माझ्यासोबत तसंच काही झालं होतं, म्हणून पटपट म्हटलं एवढं करून घ्यावं. भांडे विचार केला की आता भांडे राहू द्या, पण म्हटलं नको, उद्या सकाळी अजून जास्त गोंधळ होते, कारण की सकाळी मिशीचा टिफिन वगैरे राहते आणि तिला उठवणं, तिची तयारी करणं, मग आणि जे भांडे असतात आपले तेच आपल्याला परत दुसऱ्या दिवशी लागणारे असतात, जसं पोळपाट वगैरे हे ते. तर सर्व किचन क्लीन करून घेतलं आणि लगेच भांडे पण घासून घेतले, कारण की सकाळी लागणारच होते सगळे भांडे. मग परत उठल्याबरोबर मला भांडेच घासावे लागले असते, म्हणून म्हटलं नको, आताच घासून घेतलेले बरे. तर इथे सर्व भांडे म्हणजे घासणं चालू होते आणि मिष्टी आणि वीरनं मध्ये एवढे मस्ती करत होते, म्हणजे खूप जास्त मस्ती करत होते, इकडून तिकडे पडत होते. वीर तर 2 वेळा खाली पडला, पण तरी उठून वापस मिष्टीच्या मागे पडायचं. 2 चम्मच घेतले दोघांनी हातात आणि एकमेकांच्या मागे मारायला फिरत होते. कोणीच कोणाला मारत नव्हतं, पण फक्त एकामेकाच्या मागे फिरत होते. तर मागे दूध गरम करायला ठेवलेलं होतं मी, आणि मुलांसाठी पण दूध दिलं होतं आधी गरम करून. ब्लॉग
व्लॉग इथे सेंड करते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.